नमस्कार मित्रांनो, आपल्या सगळ्यांचं या व्हिडिओमध्ये स्वागत आहे. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत वनरक्षक भरती 2026 साठी मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन फॉर व्याघ्र प्रकल्प. सगळ्यात पहिला क्वेश्चन येतो, महाराष्ट्रातील सर्वात जुना व्याघ्र प्रकल्प कोणता? तर महाराष्ट्रातील सर्वात जुना व्याघ्र प्रकल्प जो आहे तो मेळघाट व्याघ्र प्रकल्प आहे. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन दुसरा येतो मित्रांनो, ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प जे आहे ते चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आहे. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन तिसरा येतो, महाराष्ट्रातील सर्वात मोठा व्याघ्र प्रकल्प कोणता? तर महाराष्ट्रातील सर्वात मोठा व्याघ्र प्रकल्प जो आहे तो आहे ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प. सी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन येतो आपला चौथा, मेळघाट व्याघ्र प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? तर मेळघाट व्याघ्र प्रकल्प जो आहे तो अमरावती जिल्ह्यामध्ये आहे. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन पाचवा येतो मित्रांनो, पेंच व्याघ्र प्रकल्प महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे? तर पेंच व्याघ्र प्रकल्प जे आहे ते नागपूर जिल्ह्यामध्ये आहे. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन सहावा येतो मित्रांनो, बोर व्याघ्र प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? तर बोर व्याघ्र प्रकल्प जे आहे ते वर्धा जिल्ह्यामध्ये आहे. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन सातवा येतो मित्रांनो, नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्प जे आहे ते गोंदिया व भंडारा जिल्ह्यामध्ये आहे. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन आठवा येतो मित्रांनो, सह्याद्री व्याघ्र प्रकल्प कोणत्या पर्वतरांगेत आहे? तर सह्याद्री व्याघ्र प्रकल्प जे आहे ते सह्याद्री पर्वतरांगेत आहे मित्रांनो. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन नववा येतो, महाराष्ट्रात एकूण किती व्याघ्र प्रकल्प आहेत? तर महाराष्ट्रात एकूण व्याघ्र प्रकल्प जे आहे ते 6 व्याघ्र प्रकल्प आहे मित्रांनो. सी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 10वा येतो मित्रांनो, प्रोजेक्ट टायगर कधी सुरू झाला? तर प्रोजेक्ट टायगर जो सुरू झाला तो झाला 1973 मध्ये सुरू झाला. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 11वा येतो, भीमाशंकर अभयारण्य कोणासाठी प्रसिद्ध आहे? तर भीमाशंकर अभयारण्य जे आहे ते शेकरूसाठी प्रसिद्ध आहे. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 12वा येतो, राधानगरी अभयारण्य कोणासाठी प्रसिद्ध आहे? तर राधानगरी अभयारण्य जे आहे ते गवा या प्राण्यासाठी प्रसिद्ध आहे. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 13वा येतो, कर्नाळा पक्षी अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? तर कर्नाळा पक्षी अभयारण्य जे आहे ते आहे रायगड जिल्ह्यामध्ये आहे. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 14वा येतो, ग्रेट इंडियन बस्टर्न अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ग्रेट इंडियन बस्टर्न अभयारण्य जे आहे ते सोलापूर जिल्ह्यामध्ये आहे. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन येतो आपला 15वा क्वेश्चन येतो मित्रांनो, नागझिरा अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? तर नागझिरा अभयारण्य जे आहे ते गोंदिया जिल्ह्यामध्ये आहे. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 16वा येतो, चापराळा अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? तर चापराळा अभयारण्य जे आहे ते आहे गडचिरोली जिल्ह्यामध्ये आहे. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 17वा येतो, भामरागड अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? तर भामरागड अभयारण्य जे आहे ते गडचिरोली जिल्ह्यामध्ये आहे मित्रांनो. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 18वा येतो, कोयना अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? तर कोयना अभयारण्य जे आहे ते सातारा जिल्ह्यामध्ये आहे. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 19वा येतो, यावल अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? तर यावल अभयारण्य जे आहे ते जळगाव जिल्ह्यामध्ये आहे. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन येतो आपला 20वा क्वेश्चन येतो मित्रांनो, तानसा अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? तर तानसा अभयारण्य जे आहे ते ठाणे जिल्ह्यामध्ये आहे मित्रांनो. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 21वा क्वेश्चन येतो, फणसाड अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? तर फणसाड अभयारण्य जे आहे ते रायगड जिल्ह्यामध्ये आहे. ए जे आपला राईट आन्सर. मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन फॉर जीवनसत्वे. तर सगळ्यात पहिला क्वेश्चन येतो, जीवनसत्वांचा शोध कोणी लावला? तर जीवनसत्वाचा जो शोध लावला मित्रांनो ते फंक यांनी लावला. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन दुसरा येतो मित्रांनो, विटॅमिन ए चे रासायनिक नाव काय? तर विटॅमिन ए चे जे रासायनिक नाव आहे मित्रांनो ते आहे रेटिनॉल आहे मित्रांनो. ए जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन तिसरा येतो, विटॅमिन ए च्या कमतरतेमुळे कोणता रोग होतो? तर विटॅमिन ए च्या कमतरतेमुळे जो रोग होतो मित्रांनो तो रोग होतो राततांदळेपणा होतो मित्रांनो. बी जे आपला राईट आन्सर होईल. आणि विटॅमिन ए जे आपल्याला मिळतं ते गाजरापासून मिळतं मित्रांनो, हे ध्यानात ठेवा. त्यानंतर क्वेश्चन चौथा येतो, विटॅमिन ए चा प्रमुख स्रोत कोणता? तर विटॅमिन ए चा प्रमुख स्रोत जो आहे तो गाजर आहे मित्रांनो. ए जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन पाचवा येतो, विटॅमिन B1 चे रासायनिक नाव काय? तर विटॅमिन B1 चे रासायनिक नाव जे आहे ते थायमिन आहे मित्रांनो. ए जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन सहावा येतो, विटॅमिन B1 च्या कमतरतेमुळे कोणता रोग होतो? तर विटॅमिन B1 च्या कमतरतेमुळे जो रोग होतो मित्रांनो तो रोग होतो बेरी रोग होतो. तर बी जे आपला राईट आन्सर होईल.
त्यानंतर क्वेश्चन 7वा येतो, व्हिटॅमिन B2चे रासायनिक नाव काय? तर व्हिटॅमिन B2चे रासायनिक नाव जे आहे ते आहे रिबोफ्लेविन आहे. तर बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 8वा येतो मित्रांनो, व्हिटॅमिन B3चे रासायनिक नाव काय? तर व्हिटॅमिन B3चे रासायनिक नाव जे आहे ते आहे नियासिन आहे मित्रांनो. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 9वा येतो, व्हिटॅमिन B3च्या कमतरतेमुळे कोणता रोग होतो? तर व्हिटॅमिन B3च्या कमतरतेमुळे जो रोग होतो मित्रांनो ते होतो पेलाग्रा होतो. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 10वा येतो, व्हिटॅमिन B12 मध्ये कोणता धातू असतो? तर व्हिटॅमिन B12 मध्ये जो धातू असतो मित्रांनो तो असतो कोबाल्ट धातू असतो. सी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 11वा येतो, व्हिटॅमिन B12च्या कमतरतेमुळे कोणता रोग होतो? तर व्हिटॅमिन B12च्या कमतरतेमुळे जो रोग होतो तो होतो ॲनिमिया होतो. तर ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 12वा येतो, व्हिटॅमिन सीचे रासायनिक नाव काय? तर व्हिटॅमिन सीचे रासायनिक नाव ते आहे ॲस्कॉर्बिक आम्ल आहे. ए जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 13वा येतो, व्हिटॅमिन सीच्या कमतरतेमुळे कोणता रोग होतो? तर व्हिटॅमिन सीच्या कमतरतेमुळे जो रोग होतो मित्रांनो तो रोग होतो स्कर्वी रोग होतो. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 14वा येतो, व्हिटॅमिन सीचा प्रमुख स्रोत कोणता? तर व्हिटॅमिन सीचा प्रमुख स्रोत जो आहे तो आहे आवळा. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 15वा येतो, व्हिटॅमिन डीचे रासायनिक नाव काय? तर व्हिटॅमिन डीचे रासायनिक नाव जे आहे ते आहे कॅल्सिफेरॉल आहे मित्रांनो. बी जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 16वा येतो, व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळे कोणता रोग होतो? तर व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळे जो रोग होतो मित्रांनो तो रिकेट्स रोग होतो. त्याला मूडसुद्धा म्हणतो आपण. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 17वा क्वेश्चन येतो, व्हिटॅमिन डीच्या नैसर्गिक स्रोत कोणता? व्हिटॅमिन डीचा नैसर्गिक स्रोत जो आहे तो आहे सूर्यप्रकाश आहे. ए जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 18वा येतो, व्हिटॅमिन ईचे रासायनिक नाव काय? तर व्हिटॅमिन ईचे रासायनिक नाव जे आहे ते आहे टोकोफेरॉल आहे. ए जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 19वा येतो, व्हिटॅमिन ईला कोणती जीवनसत्व म्हणतात? व्हिटॅमिन ईला जे जीवनसत्व म्हणतात मित्रांनो ते म्हणतात प्रजनन जीवनसत्व म्हणतात. ए जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 20वा येतो, व्हिटॅमिन केचे रासायनिक नाव काय? तर व्हिटॅमिन केचे रासायनिक नाव जे आहे ते आहे फिनोफ्लेविनोन आहे मित्रांनो. ए जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 21वा येतो, व्हिटॅमिन केचे कार्य काय? तर व्हिटॅमिन केचे कार्य जे आहे ते आहे रक्त गोठवणे. ए जे आपलं राईट आन्सर होईल. मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन फॉर कोकण विभागावर. तर सगळ्यात पहिला क्वेश्चन येतो, महाराष्ट्राच्या कोकण किनारपट्टीची लांबी किती आहे? तर महाराष्ट्राच्या किनारपट्टीची जी लांबी आहे मित्रांनो ती 720 किमी आहे. तर बी जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन दुसरा येतो मित्रांनो, महाराष्ट्राची कोकण किनारपट्टी कोणत्या समुद्रालगत आहे? तर महाराष्ट्राची कोकण किनारपट्टी जी आहे ती अरबी समुद्रालगत आहे मित्रांनो. सी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन तिसरा येतो, कोकण किनारपट्टीचा उत्तरेकडील प्रारंभ कोणत्या नदीपासून मानला जातो? तो कोकण किनारपट्टीचा उत्तरेकडील प्रारंभ जो मानला जातो ते मित्रांनो ते दमणगंगा या नदीपासून मानला जातो प्रारंभ. तर सी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 14 येतो, कोकण किनारपट्टीचा दक्षिणेकडील शेवट कोणत्या ठिकाणी होतो? तो कोकण किनारपट्टीचा दक्षिणेकडील शेवट जो होतो मित्रांनो ते होतं तेरेखोल खाडीकडे होतो मित्रांनो शेवट. तर सी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 5वा येतो मित्रांनो, कोकण किनारपट्टीची सरासरी रुंदी किती आहे? तर कोकण किनारपट्टीची सरासरी रुंदी जी आहे ती मित्रांनो ती आहे 40 ते 60 किमी आहे मित्रांनो. तर बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 6वा येतो, कोकण किनारपट्टीच्या पूर्वेस कोणत्या पर्वतरांग आहे? तर कोकण किनारपट्टीच्या पूर्वेस जी पर्वतरांग आहे मित्रांनो त्याचं नाव आहे सह्याद्री पर्वतरांग. त्याला पश्चिम घाट म्हणतात मित्रांनो. तर डी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 7वा येतो, कोकण किनारपट्टीवर सर्वाधिक पाऊस कोणत्या कारणामुळे पडतो? तर कोकण किनारपट्टीवर सर्वाधिक पाऊस जो पडतो तो नैऋत्य मान्सूनमुळे पडतो मित्रांनो. तर बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 8वा येतो मित्रांनो, महाराष्ट्रातील प्रमुख नैसर्गिक बंदर कोणते आहे? तर महाराष्ट्रातील प्रमुख नैसर्गिक बंदर जे आहे ते आहे मुंबई बंदर. सी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 9वा येतो, महाराष्ट्रातील सर्वात मोठे कंटेनर बंदर कोणते आहे? तर महाराष्ट्रातील सर्वात मोठे कंटेनर बंदर जे आहे ते आहे जवाहरलाल नेहरू बंदर. तर त्याला नावाशिवाय म्हणतो आपण. सी जे आपला राईट आन्सर होईल.
मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन फार संविधानाची कलमे. तर सगळ्यात पहिला क्वेश्चन येतो मित्रांनो, भारतीय संविधानातील कलम 14 कशाशी संबंधित आहे? कलम 14 जी आहे मित्रांनो ती संबंधित आहे समानतेचा अधिकाराशी संबंधित आहे मित्रांनो. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन दुसरा आहे तो कलम 15 कशाशी संबंधित आहे? तर कलम 15 जी आहे ती संबंधित आहे मित्रांनो, ती आहे भेदभावास मनाई याच्याशी संबंधित आहे मित्रांनो. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानं क्वेश्चन तिसरा आहे तो मित्रांनो, कलम 16 कशाशी संबंधित आहे? तर कलम 16 जी आहे मित्रांनो ती संबंधित आहे सरकारी नोकरीत समान संधी याच्याशी संबंधित आहे. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन चौथा आहे तो कलम 17 काय रद्द केले? तर कलम 17 जे रद्द केले मित्रांनो ते केले अस्पृश्यता. तर सी जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन पाचवा आहे तो मित्रांनो, कलम 18 कशाशी संबंधित आहे? तर कलम 18 जी आहे ती संबंधित आहे पदव्या रद्द करणे याच्याशी संबंधित आहे मित्रांनो. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 6वा आहे तो कलम 19मध्ये काय दिले आहे? तर कलम 19मध्ये जे दिले आहे मित्रांनो ते दिले आहे 6 स्वातंत्र्य दिले आहे. तर बी जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 7वा आहे तो मित्रांनो, कलम 20 कशाशी संबंधित आहे? कलम 20 जी आहे मित्रांनो ती संबंधित आहे गुन्ह्याबाबत संरक्षण याची संबंधित आहे मित्रांनो. ए जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 8वा आहे तो मित्रांनो, कलम 21 कशाशी संबंधित आहेत? कलम 21 जी आहे मित्रांनो ती संबंधित आहे ते आहे जीवन व वैयक्तिक स्वातंत्र्य याच्याशी संबंधित आहे. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 9वा क्वेश्चन येतो कलम 21A मध्ये कोणता अधिकार आहे? तर कलम 21A मध्ये जो अधिकार आहे मित्रांनो ते आहे शिक्षणाचा अधिकार. तर बी जे आपला राईट आन्सर होईल. मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन फार मराठी व्याकरण मंडळी. तर सगळ्यात पहिल्या क्रमांकाचा क्वेश्चन तो आपला, मराठी ही कोणत्या भाषा कुटुंबातील भाषा आहे? तर मराठी ही जी भाषा आहे ती इंडो आर्यन या कुटुंबातील भाषा आहे मित्रांनो. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन दुसरा आहे तो, मराठी भाषेतील लिपी कोणती आहे? तर मराठी भाषेतील लिपी जी आहे ती आहे देवनागरी लिपी आहे. सी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन तिसरा आहे तो, मराठी भाषेचा उगम कोणत्या भाषेपासून झाला आहे? तर मराठी भाषेचा उगम जो झालेला आहे ते संस्कृत भाषेपासून झालेला आहे मित्रांनो. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन चौथा येतो, मराठी भाषेतील सर्वात लहान घटक कोणता? तर मराठी भाषेतला सर्वात लहान जो घटक आहे मित्रांनो तो आहे ध्वनी. सी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन पाचवा येतो, खालीलपैकी कोणता मराठी बोलीभाषा आहे? तर खालीलपैकी जी मराठी बोलीभाषा आहे मित्रांनो ते आहे वऱ्हाडी बोलीभाषा. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 6वा येतो, मराठी वर्णमालेत एकूण किती स्वर आहे? तर मराठी वर्णमालेत एकूण स्वर जे आहे ते 14 स्वर आहे मित्रांनो. डी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 7वा येतो मित्रांनो, मराठी वर्णमालेत एकूण किती व्यंजन आहे? तर मराठी वर्णमालेत एकूण व्यंजने जी आहे ती 36 व्यंजने आहे. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 8वा येतो मित्रांनो, मराठीतील अ ही कोणत्या प्रकारचे अक्षर आहे? तर मराठीत अ जे आहे ते स्वर या प्रकारचे अक्षर आहे. सी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 9वा क्वेश्चन येतो, क हे कोणत्या प्रकारचे अक्षर आहे? तर क हे जे अक्षर आहे मित्रांनो ते आहे व्यंजन या प्रकारचे अक्षर आहे. बी जे आपला राईट आन्सर होईल.